गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। खासदार संजय पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून त्यांच्या बॉम्ब आणि 5 हत्या या वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण लोकसभा जिल्हा प्रमुख अभिजित सावंत यांनी डोंबिवली पोलिसांकडे तक्रारीद्वारे केली आहे। संजय पाटील यांनी पत्रकारांना दिलेली धमकी, शिवसैनिकांविरोधातील वक्तव्य आणि बॉम्बच्या उल्लेखावरून ठाकरे गट आक्रमक झाला असून या प्रकरणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही कारवाईची मागणी करण्यात आली आहे। या तक्रारीत खासदार संजय पाटील यांनी बॉम्बने उडवून टाकू असा उल्लेख केल्याचा आरोप करत एका लोकप्रतिनिधीकडून बॉम्बचा उल्लेख होणं गंभीर बाब असून संबंधित बॉम्ब कुठून आणला, त्यांचा दहशतवादी संघटनाशी काही संबंध आहे का याचा तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच पाटील यांनी 5 जणांच्या हत्येचा उल्लेख केल्याचा दावा करत त्या प्रकरणांची संबंधित हत्या प्रकरणे कोणी दाबली आणि त्यामागे कोण होतं याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। मुळात पंतप्रधानच पत्रकारांना उत्तर द्यायला बांधील नाहीत आजपर्यंत, तर त्यांचे जे शागिर्द आहेत, त्यांच्या जे तुकड्यांवर पळत आहेत, ते कुठून पत्रकारांना किंमत देतील। काल जिथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्षांनी पण असाच प्रकार केला। आज तुम्ही आता मुंबईत बघितलं असेल, संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना मारण्याची परत धमकी दिली। कुत्र्यावर का मारेन, ते जेवायला घातलं हे काढणं। आपण एखाद्या व्यक्तीला जेवायला घालतो ते मित्रपरिवार म्हणून घालतो, कोणी त्याच्यावर उपकार करत नाही आहे। तर आज त्यांनी परत तोच प्रकार केला आहे। त्याचप्रमाणे परवा त्यांनी जेव्हा शिवसैनिकांना आव्हान दिलं की आम्ही त्यांना बॉम्बने मारू किंवा बंदुकी वगैरे घालू, तर त्या बदल्यात आज आम्ही डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये पण त्यांच्यासाठी तक्रार दिलेली आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, तुमच्या राज्यात काय काय चाललं आहे हे तुम्हीच बघा आणि तुम्हीच याच्यावर काय ते नक्की कारवाई करा, अशी आम्ही त्यांना विनंती करतो आहे। साहेब, आमच्या नेत्यांनी परवाच सांगितलं आहे की जर कोण अंगावर घेत असेल शिवसैनिकांना तर आम्ही सगळे उत्तर देऊ। साहेब, आमचं पण उत्तर तेच आहे, जर आमच्या शिवसैनिकांना कोण विनाकारण मारत असेल ना तर आम्ही नक्कीच त्याला उत्तर देणार। बाकी आजही आमचा न्यायालयावर विश्वास आहे म्हणून आज आम्ही पोलिसांमध्ये तक्रार दिलेली आहे। उद्या जर कोण एखाद्या आमच्या शिवसैनिकाला हात लावत असेल तर आम्ही पण त्याला हात लावायला पुढे बघणार नाही। आज आम्ही डोंबिवली पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे की त्यांनी जो बॉम्ब टाकून घर फोडेन असं जे केलं आहे तर त्यांची चौकशी व्हावी। हे बॉम्ब त्यांनी कुठून आतंकवाद्यांकडून आणले आहेत का? महाराष्ट्रातला तो एक भारताचा खासदार आहे आणि तो अशा प्रकारचा बॉम्बचा उल्लेख करत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे। त्याचप्रमाणे त्यांनी एक सांगितलं की काहीतरी 5 जणांची मर्डर केलेली आहे कोणीतरी, त्यात ते पण होते असं त्यांचं स्वतःच सांगितलं आहे। त्या 5 जणांची मर्डर कोणी दाबली त्याची देवेंद्र फडणवीस साहेबांनी चौकशी करावी आणि लवकरात लवकर त्या गोष्टीचा खुलासा करावा। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।